राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा सगळा ब्लॉग वगैरे काही नाही आहे. मी जस्ट असा विचार केला की मस्त आजोबांसोबत गप्पा मारूया आणि जे आमचं कॉन्व्हर्सेशन आहे, जे आमचं बोलणं आहे ते तुम्हाला दाखवूया. तर आम्ही गप्पा मारणार आहे, समजून घेणार आहे की आजोबांचं आयुष्य कसं होतं, त्यांना कसं वाटलं त्यांचं आयुष्य जगताना, आणि काय काय शिकले, काय काय अनुभव आहे त्यांचे, ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर आजोबांचं एवढं मराठी वगैरे म्हणजे शुद्ध नाही आहे, तर आमची जी बोली भाषा आहे त्याच्यातच. ठीक आहे. तर बाबा बोला, काय म्हणता? हो, काय म्हणता बाबा? तुम्ही आपण जसं बोलतो ना दररोज, असं विसरून जा. हा कॅमेरा इथं ठेवेल, असं जसं माझ्याशी बोलत दररोज तसं बोला. असं का? हां, असं तू म्हणजे मोठ्यानं बोला. मग थोडं मोठ्याने बोला, फक्त त्याच्यात आवाज गेला पाहिजे. असं असं काय मग काय चालू आहे बाबा? आज काय करू काय राहिले? नाही, आराम चालू आहे आता, दुसरं काही नाही भाऊ. हो, का बरं आराम चालू आहे तुमचा? आता हे पाय आहे ना, कुठं फिरता येईना, हम्म, गुडघे दुखते. हम्म, मग त्यापेक्षा मग कुठंतरी टाइमपास करायचा हां. असं. हो, मग टाइमपास करायला काय करता तुम्ही? काय नाही, आपलं एक या सुद्धा चक्कर मारावं एवढं जागेत, हम्म, उजूक येऊन बसावं सावलीला. हम्म. हो, दुसरं काय उद्योग घ्यायचा? आणि पाय कोणते? दोन्ही पाय दुखत आहे का एकच दुखत? दोन्ही गुडघे दुखते. हा का? हा, मला माहिती आहे, पण मी परत विचारून राहिलो. हो, दोन्ही गुडघे दुखते भाऊ. हा ना. हा. मग वय किती चालू आहे तुमचं? वय 90. 90? 90 90 झाला असेल का पूर्ण? का जास्त झाले असेल? जास्त झालं, जास्त झालं असेल. जास्त झालं. 90 वर्ष झाले बाबा तुम्हाला. हा. मग सगळं तुमचं आयुष्य ह्या गावातच गेलं की ह्या याच जागेवर? गाव, ह्याच परिसरामध्ये. हा का? हा, जास्तीत जास्त लांब कुठं गेले तुम्ही? असं 8 दिवस 15 दिवस कुठंतरी राहिलंय किंवा महिनाभर राहिलंय? महिनाभर फक्त देवाला गेलो होतो, तिकडं महिनाभर राहायचो. हा, म्हणजे पूर्ण नाही तर पूर्ण आयुष्य इथंच गेलं ह्या जागेवर? नाही तर ह्याच जागेवर. म्हणजे जास्तीत जास्त एखादा महिना कुठेतरी दुसरीकडे राहिले असतात? नाही, कुठंच नाही दुसरं. जास्तीत जास्त 5-7 दिवस कुठं सप्त्याला राहिलो असं. हा, बस, बाकीचं काही नाही तर बाकी सगळं इथं आपल्या गावातच. इथंच. इथं म्हणजे इथं आपलं आता नवीन घर इथं व्हायला ना, अगोदर गावात राहायचं ना? आजूबाजू गावात राहायचो. उलचं घर होतं, 4 खणाचं. खण म्हणजे काय? 4 फुटाचे असे लाकडी वाफे. हा का? 4-4 फुटाचे? हा, त्याला खण म्हणताय? खण म्हणजे. हा हा. तिथे राहायचो, उलचं कोणतं घर. हो. तिथे मग इथं आलो राहायला वावरत. हम्म. हो. तर जवळजवळ 7-8 महिने बारदानाचं पाल केलं होतं. हम्म. बारदानात राहिलं 7-8 महिने. हम्म. मग कोपी बांधली. हम्म. या इथं या जागेवर? ह्या जागेवर कोपी बांधली. हम्म. मग तिथेच राहायला आलो असं. मग पुढे हे घर झालंय सगळं? आता हे घरदार हे पोरांनी केले. हा ना. हा, तुम्हाला किती पोर आहे बाबा? आम्हाला 3 पोरं आहे. हो. 3च कसे? 4 आहे ना, एक मुलगी पण आहे ना? हा, एक मुलगी, 3 मुलं आणि एक मुलगी. हा. हो. तर मग बाबा आणखी काय कसं वाटत काय तुम्हाला? नाही, आता सगळं बरं वाटतं. फक्त परस्वजन जीन झालं आता असं. परस्वाधीन कसं काय झालं? मग चालता नाही येत. हम्म. हो, जर कुठं जाता येईना, हम्म. नेलं तर जायचं, कुठं नाही तर मग बसेलच आहे इथं. पण मग कुठं जा वाटत तुम्हाला? जावं वाटतं, फिरावं वाटतं. पहिली फिरायची सव. हम्म. इथं बाग असं वाटतं कुठंतरी जाऊन यावं, जाऊन कुठं जा वाटत? गावायला, कोणत्या गावाला? कोणत्या विचार सोय संबंधामध्ये. हो, काही कार्यक्रम असला तिथं जावं वाटतं. हा. हो, लग्न कार्य, दहावे मौती, एवढे सगळे कार्यक्रम आहेत का? एवढे कार्यक्रम करायचे. हो. पण मग आता तुमचं वय तर नाही राहिलं ना ते बाबा फिरायचं? पण मग आता ते पण मनात येतं ना, फिरावं वाटतं. म्हणजे जी सवय तुम्हाला पहिल्यापासून लागली ती असं वाटतं बाजूला जावंच फिरावंच. वाटतं, जावंच वाटतं. पण मग तुमचे गुडघे चालती नाही, चालती नाही. पुन्हा हातपाय दुखत्या, हा,
मग थोडं तुम्हाला नाही वाटत का आपण आता जे आपली इच्छा येऊ राहिला असं हिंडापीठ त्याला थोडंसं असं मग आता त्याच्यातच समाधानी बांधून घेऊन राहिलं. हा आणि त्याच्यात नातू हसायचे. हो. हा? लवकर पॉडकास्ट बंद करावं लागेल असं वाटू राहिलं. बरं बाबा तुम्हाला नातू कशी काय वाटत तुम्हाला? नातू चांगले वाटत, फक्त नातू क्या खांद्या त्या मेवण्यासारखी चेष्टा करते नातू. हो. मग आता तुम्ही विचार करा बाबा, तर तुमच्यात आणि आमच्यात किती 50-60 वर्षाचा फरक आहे. तुमच्यात आणि आमच्यात लई गॅप येऊन गेला ना, मग असं आम्ही तुम्ही थोडीफार तुमची मस्त कधी करीत राहतो. मजाक घेते मजाक. हा. हो. मग तुमचं आता तुम्हाला 6 नातू आहे, नातू नाती, त्याच्यातलं तुमचा सगळ्यात आवडता नातू कोणता? सगळेच आवडते, असं काहीच निवड माझं तर निवड नाही आहे बरं का. हा. आता मी व्हिडिओ काढून राहिलो तर बा नाव घ्या ना. बरं तू हा मोठा नातू एवढा नाही, मोठा नातू हा बा. हो. हो. हा पराक्रम करतो, मग काय करतो तेच त्यालाच माहिती. हो. तुम्हाला आवडतं की युट्यूब वगैरे व्हिडिओ काढायला? मग आणि म्हणते काय म्हणता आणि काही करीत बसला. हो. पण मग तुम्हाला बरं वाटत की काय video? बरं वाटत, पण माझं त्याला त्या काय गोडी लागली त्याची, तो काय मग करीत राहत होती त्याला. तर मी हसत होती, बोटाने दुखती का रे. हा. मग बाबा आता मला तुम्हाला काय विचारायचं आहे, तुमचे मम्मी पप्पा कधी वारले बाबा? पप्पा लय आधी वारले होते. हो. काय म्हणायचं तुम्ही त्यांना? दादा दादा म्हणायचं. दादा म्हणायचं. आणि आईला? आईला बाईच. आमच्या आजोबांची आई तर मी पण बघितलेली, पण मी खूप लहान होतो तेव्हा. हां. मग तुमचे दोन्ही मम्मी पप्पा तर अगोदरच वारले ना? पप्पा अगोदर वारले. मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळी घराची जबाबदारी तुमच्यावर आली असेल. सगळी जबाबदारी. किती वर्षाचे होते तेव्हा तुम्ही? मी असं 22-24 22 वर्षाचं. 20-22 वर्षाचे. मग कसं काय तुम्ही सगळं घर हँडल केलं? तुम्हाला किती भाऊ बहिणी आहे? 2 बहिणी 1 भाऊ. हो. मग कसं काय हँडल केलं सगळं? ते काय बहिणीचं लग्न होऊन राहिलं होतं. हां. 1 बहिणीचं राहिलं होतं, भावाचं राहिलं होतं, ते केलं. हो. आणि कसं काय काम करायचं? उत्पन्नाचं साधन काय होतं? उत्पन्न साधन काय शेतीचंच. हां. काय बाजरी गहू काय भुईमूग करायचा त्याच्यातच. हो. हां. त्यावेळेला कांदे वांगे काय एवढे नव्हते, हं. मागून हे कांदे लावायला लागले थोडे थोडे. मग तेव्हा काय करायचे? भुईमूग फक्त? भुईमूग, आणि गहू. ऊसाचे गुरळ वगैरे राहायचे? ऊस राहायचा. म्हणजे ऊस, भुईमूग, गहू हा हेच होतं. हेच होतं. आणि किती उत्पन्न निघायचं वर्षाला? वर्षाला काय 10 पोते 15 पोते बाजरी व्हायची. हां. 20 पोत्याच्या आत. पुरायचं का सगळ्या कुटुंबाला? काय पुरायचं? किती लोक होते कुटुंबात? 5-7-8. 7-8 जण. 7-8 जणाला 15 पोते पुरायचे वर्षभर? पण मग त्याच्यात खर्च काय बाजार आणायचा, 2 पायला बाजरी न्यायची. म्हणजे बाजरी द्यायची मग बाजार घ्यायचा? बाजार घ्यायचा व पैसे त्याच्यात मीठ मिरची तेल. हां. 4-6 महिने आणायचं असं. मग जर दाणे संपले हे संपलं तर मग काय करायचं? मग असेच कोणाकडून उसने पासने घ्यायचे. आणि उसण्याच्या बदल्यात काय द्यायचे? काय व्याज द्यावं लागायचं. व्याजात काय म्हणजे पैसे द्यावं लागायचे का? दाणे एक पायली आणले तर जास्त पाणी 1 पायली जर बाजरी आणली तर 2 पायला द्यावं लागत होते. डबल? बापरे. आणि मग जर समजा नाही दिलं व्याज तर काय करावं लागायचं? व्याज द्यावंच लागत होतं. गरज आपल्याला राहायची ना, पुढे दिले पाहिजे. जमिनी द्यायचे का? असं जमीन देऊन टाकायचे का? नाही. पोतं घ्यायच्या बदल्यात? नाही ते नाही केलं. ते नाही केलं? ते नाही केलं. तुमच्या वडिलांकडून झालं ना तसं? त्यांनी एकदा दाण्यांसाठी जमीन दिली होती? नाही, जमीन नाही देईल दाण्यासाठी. नाही द्यायला? मला आठवतं तर तशी देईल नाही. मग विकली होती ना काहीतरी जमीन? हा 4 एकर विकली होती. ती कायला? ते माझं लग्न झालं होतं आणि आमच्या सासऱ्याचे पैशाचं त्यांना टाकायला लावलं. तुमचा सासरा? सासरा मामा बी सासरा.
मग त्याचे पैसे द्या करता ती जमीन ओपली होती. हा का? किती किती रुपयाला विकली तेव्हा? ती काय 1800 रुपयाला दिली होती. 4 एकर? 4 एकर 1800 रुपयाला. 4 एकर 1800 रुपयाला आता घ्यायला गेलं तर किती पैसे लागेल तिला? आता एक अर्धा गुंठाही नाही मिळायची 1800ला. 1800ला पाय ठेवायला जागा नाही भेटायची आता. हो. तेव्हा 1800 रुपयामध्ये 4 एकर जमीन. म्हणजे तुमचा सासरा का तुमच्या पप्पाचा सासरा? माझा सासरा आणि आमच्या पप्पाचा मेवना. हा का? हा. अच्छा. मग तुम्ही घर सगळं सांभाळलं. लग्न कधी झालं बाबा तुमचं? मग लग्न काय आता चाललंय सांगता यायचं. वय तुमचं? वय असं 18-20 वर्षाचं. 20 वर्षाचं असताना लग्न केलं? आता असेल काय 20 वर्षाचं असेल. मग मुलगी कुठली होती? इंचूरची. हा का? हा. आणि नंतर मग लग्न किती हा. तुमच्या किती 2 लग्न व्हायले ना? 2 लग्न व्हायले. मग पहिलं लग्न किती दिवस हे झालं? काय एक वर्षभर नाही तर झालं. हा का? हा. आणि मग पहिल्या बायकोचं तुमचं काडीमोड झालं? काडीमोड झालं. आणि नंतर मग तुम्ही दुसरं लग्न केलं? दुसरं केलं. दुसरी कुठली होती मग? डाऊची. हा का? हा. डाऊच म्हणजे माझ्या मम्मीचं जे गाव आहे आणि माझ्या बायकोचं जे गाव आहे त्याच गावातली बाबांची दुसरी पत्नी होती. म्हणजे आमची आजी. म्हणजे आमच्या 3 पिढ्या, आजोबांची बायको, माझ्या वडिलांची बायको आणि माझी बायको सेम गावातून आहे ना? हा. मग ते तुमचं दुसरं लग्न कसं काय जमलं? कोणी जमवलं? कोण जमवलं काय याचं? आमचा मेवना होता ना भागवत म्हणून, तो आणि एक आमच्या फुईबहिणीचं नाव होता, चुलत फुईबहीण. ते दोघं जण आले होते. मग ते गेले तर मग म्हातारा तर वारून जायला होता. म्हातारी म्हणे मी येईल म्हणे, मला पटलं तर पाहिजे. म्हातारी पटून पाहून आली पोर. तुम्ही नव्हते गेले पोरगी? नाही. मग डायरेक्ट त्यांनीच तिकडे त्यांनीच पोरगी पसंत केली आणि डायरेक्ट तुम्हाला सांगितलं भाऊ लग्न करायला चाल. तुम्ही नाही म्हणले? नाही. तुम्ही म्हणले ठीक आहे. ठीक आहे. का बरं? तुम्ही पाहिली नाही तेच कसं काय लग्नाला होकार दिला? काय प्रथाच अशी होती, जे वडील वडील माणसं करतील तेच. तुम्हाला असं वाटलं नाही का यार थांब मला एकदा पाहू देतं खरी? नाही तसं काही नव्हतं. मग तुम्ही डायरेक्ट जे सांगितलं ते लगेच पोरीशी लग्न केलं, मान मर्यादा ठेवली मोठी. तुम्हाला काय वाटतं ते बरोबर होतं का? ते पहिलं जे होतं तेच चांगलं होतं. आताची नवीन पिढी निघली. हो. आता काय नवीन पिढीचं काय? नवीन पिढीचं आता असं आहे, ते पोरगा पोरीला पाहिलं, पोरगी पोराला पाहिजे, त्यांची पसंती झाली तर तिथून पुढे युवा होतं. मग तुम्हाला काय वाटतं हे चांगलं नाही? हे चांगलं नाही वाटलं आम्हाला, तरी पटत नाही. पण का बरं आज तुम्हाला काय वाटतं काय नुकसान आहे याच्यात? नुकसान अशी आहे, मान मर्यादा नाही राहिली. म्हणजे घरच्यांचं ऐकून लग्न केलं तर मान मर्यादा आहे असं? पण मग भूषण वाटत आम्हाला, तरी भूषण वाटत. बरं एक विचार करा, जर समजा आता यांना जाऊ द्या मग आपण करू. तर मित्रांनो आमची पॉडकास्ट मध्येच बंद झाली कारण आमच्या घरी पाहुणे आले होते. तर बाबा आपला विषय कुठे चालू होता? इथं राहायचा चालू होता. नाही ना अजून पुढे गेला होता. असं का? हा मग आठवतं का? काय लक्षात नाही राहिलं एवढं. लग्नाचं झालं. लग्नाचं चालू होतं ना. असं का? लग्नाचं विचारित होतो ना तुम्हाला. तुम्ही म्हणे आजकालचे पोर विचारती नाही, त्यांच्या मनाने लग्न करता. मग मी तुम्हाला म्हणत होतो त्याच्यात वाईट काय? चांगलीच गोष्ट आहे ना. समजा ते दोघं मुलगा मुलगी एकमेकाला पसंत झाले तर त्यांच्या पद्धतीने लग्न केलं तर त्यांचा संसार चांगला होईल ना पुढं. आजचं झालं पण मग त्यांचं पसंतीनं झालं पुढं त्यांचं काय ताबडतोब घटस्फोट कसं काय होतो? काही काहींचाच होतो ना. हा काहीच होतं ना. पण म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की जर मध्यस्थी नसतील, घरच्यांनी जर जमवलं पाहून जर जमवलं नाही तर मग हे प्रमाण वाढतं.
हा कारण मग ते त्यांचे उद्या समजा खटके उडाले दोघांचे हा मग लगेच लगेच तू तिकडं मी इकडं तसं अगोदर होत नव्हतं. अगोदर अगोदर. कसं असं पाहुणे राहायचे मध्यस्थी, ओळखीचे राहायचे, आई बापांनी पाहायला राहायचं, मग म्हणायचे, मग समजवायचे, हे व्हायचं, माहित राहायचं ना. मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बरं होते पहिली पद्धत. पहिलंच बरं होतं. पण आता काळ बदलत चालला बाबा. काळ बदलत चालला पण मग आता तो टिकाव नाही राहिला ना. टिकाव आता पहिल्या काळात कसं होतं, एकच लग्न करायचे लोक आयुष्यभर त्यांच्यासोबतच राहायचे. पण आता बदलत चालला. आता असं वाटत नाही पटलं चाल, तू बाजूला मी बाजूला. बाजूला चांगली गोष्ट आहे का नाही? नाही चांगली गोष्ट नाही, एक हिशोबानं चांगली नाही. हो का नाही? तुम्हाला काय वाटतं बा नवीन पर्जाला? आम्हाला काही नाही वाटत बाबा. नाही का? मग काय जा अजून तुमच्या पद्धतीनं. हो बरं मग बाबा, आमचे तर गेलेच दिवस का नाही? बरोबर आहे ना बाबा. मग पण मग बाबा काळ आहे ना, बदलत राहतो ना. आता तुमचं बदलत जसं चालू आहे. होतं, तुमचं जसं चालू होतं तसं आता पुढच्या पिढीत नाही चाललं. त्याच्या पुढच्या पिढीत आता आमच्या पुढच्या पिढ्या राहतील, ते तर आणखी वेगळंच काहीतरी वेगळंच करतील. चाललंय. हो मग ते आता आपण बदल मान्य केला पाहिजे. काय वाटतं का नाही केला पाहिजे? करायला पाहिजे, पण तो कसं आहे थोडंसं समाजाला किंवा गणगोताला किंवा याला धरून केलं तर अजून फरक पडतो ना. हो. नुसतं मनमानी नाही केलं पाहिजे. मग मग बाबा तुमचं मनमानीने काय? हो आता पहिले आई वडीलच पाहत होते संबंध, आता ते राहिले नाही ना. आता त्यांच्याकडे आई वडिलाला काही कारण काळजीच नाही राहिली ना. का पोराचं का पुरीचं लग्न व्हायला पाहिजे, त्यांचं ते करू नाही देत. वर्गण पोरगी जाऊन लग्न. मग ते काय पाहते का हा कोण आहे आणि तो कोण आहे असं पाहून राहिले का? मग कोणाशी प्रेम होतं, कोणाशी लग्न होतं, मग त्यामुळे ते टिकत नाही. टिकत नाही. म्हणजे मुला मुलींनी नीट विचार करून चांगला जोडीदार निवडला पाहिजे, असं आमच्या आजोबांना वाटून राहिलं. बरं जाऊ दे, आता ते हा विषय द्या सोडून. बरं मग तुमचं आता खऱ्यावर आल्यावर काय म्हणते बदलून टाक हा विषय का नाही? दादाजी इन रोस्टिंग बोर्ड. मग बाबा तुमचं लग्न जमवायची सुरुवात झाली. मग तुम्ही आमच्या आजीला आम्ही बाई म्हणतो, तर बाईला भेटले. मग तुमचं लग्न झालं. मग लग्न कसं झालं? लग्न असं झालं तर किती माणसं गेले होते इथून? किती? इथून 3 माणसं गेलो होतो आम्ही फक्त. लग्नाच्या दिवशी? लग्नाच्या दिवशी. कोण? मी, आई आणि एक तो प्रेमाचा मामा म्हणून होता रेवजी, तो. ती दोघं आम्ही 3 जण आणि तिकून भानुभव आलता. 4 जण. 4 जण झालं लग्न. माळ घातली. माळ घातली, लग्न नाही केलं. हा म्हणजे शॉर्टकट मध्ये एकदम. शॉर्टकट मध्ये. हो. आणि मग तुमचं लग्न झाल्यानंतर मग कसं काय तुमची बायको कशी काय होती, आजी कशी काय होती स्वभाव? आमच्या आईचा स्वभाव लय कडक होता. नाही तुमच्या आईचा नाही, माझ्या आजीचा स्वभाव. तिथं एकदम चांगला होता स्वभाव. हा का? किती वर्ष संसार झाला तुमचा? 25-30 वर्ष. 30 वर्षाचं नसलं झाला काय नाही माताला. 20-25 वर्ष. आणि मग आजींचं कसं काय निधन झालं, कसं काय वारलं? निधन काय नाही, थोडंसं काही याचा प्रॉब्लेम होता, हृदयाचा प्रॉब्लेम होता. हृदयाचा प्रॉब्लेम होता. कुठं चक्कर येऊन पडायची. काय कोण काय झालं नाही, कुठं काय झालं, मी कुठं पडले, कुठं काय झालं असं मग तिला घेणे राहत नव्हतं. त्याच्या उपर मग इथं दाखव तिथं दाखव. मग शेवटी आम्ही मुंबईला गेलो ऑपरेशन करायला. त्या काळात जायला यायला साधनं होते का? कायचे साधलं? एक आमचं प्रेमाचा जोडीदार होता संजीवनी कारखान्यावर, अजून आजही आहे. तो दुधाचा टँकर नेत होता तिथून संजीवनी तू मुंबईला. त्याच्या गाडीमध्ये गेलो. परिस्थिती लई कठीण ना, पैसाच नव्हता.
मग तिथं त्याच्या गाडीत त्यानं आम्हाला आम्ही येवल्याला गेलो, तो टँकर येवल्याहून आला. टँकरमध्ये नेलं. टँकर म्हणजे मागच्या याच्यात टँकरच नाही पुढं पुढं हां याचं कॅबिनमध्ये. कॅबिनमध्ये. मग तिथं आम्ही नंबर लावला. मग तिथे 2-3 दिवस त्यानं लय मदत केली आम्हाला, त्या माणसाने. त्या माणसाला. मग काही संस्था आहे ना, कोणत्या आहे मोठमोठ्या संस्था, तिथे जाऊन पैसे काढले, मिळवले तिथे उपचारासाठी. हा, उपचारासाठी. कागदोपत्र केले म्हणजे पॉलिसी वगैरे काढली. म्हणजे आता मोठमोठ्या संस्था राहतात ना, मदत करताय गरजूंना, तसं. हां, तसं ते केलं. मग त्याच्यात उपचार झाले का आजीचे? मग त्याच्यात पुढं मग ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालं मला वाटतं काहीतरी 4-5 दिवसावर 5-6 दिवस नंबर लागला. तर त्या ऑपरेशनमध्ये पॅरलाचा झटका आला. मग 3 दिवस जवळजवळ बेअवस्थेत होते. आणि मग तिथून पुढं तो पॅरलाचा झटका, मग ते जास्त झालं. मग ते काय तिथे पाहिलं, तिथे काय बरोबर वाटायला. मग एक दिवस शेवटी घेऊन आलो इथं. खर्च वगैरे लय व्हायचा तेव्हा? नाही, खर्च सगळेच खाण्यापिण्याची सगळीच अडचण व्हायची. मग त्या दुधाच्या टँकरमध्येच त्याच्यावर सांगितलं, तो आला दुधाच्या टँकरमध्ये राहतो तिथं आला. कुठं? मुंबईला. तिथे दवाखान्याजवळ. मग तिथून कागदपत्र काढून घेतले, तिला उचललं, टँकरमध्ये टाकलं, येवल्याला आणली. येवल्याला सकाळी उतरलो आम्ही दिवस व्हायच्या आत. मग आता काय, आता इथं परत उचलूनच ठेवायची. मग एक रिक्षा केली. मग रिक्षाला घरी आणलं इथं. मग काय 2 दिवस 3 दिवस ठेवली. आणि मग परत माहेर नाही. मग उचलचं लगेच प्रवाराला टाकलं. प्रवाराला नेलं होतं परत? नेलं. मग तिथं जवळजवळ 2 महिने तिथे टाकले. मग असं आजारपणातच वारल्या? मग त्याच्यावर मग थोडंसं बरं वाटायला लागलं. बरं वाटायला लागलं. पॅरालिसिस होताच अर्ध्या, पॅरालिसिस व्हायलाच होता अर्ध्याला. तो बराच नाही झाला? नाही, चालायची तशी पाय, पण एक हाताचा अजिबात दिवस नव्हता. मग पुढं माहेरी आली, महिन्यात 2 महिने. त्याच्यावर इथं आली, इथं राहायची. इथं गेल्याची फिरायची. इथं आम्ही ऊस लावित होतो खाली तुकड्यामध्ये. बियाणं आणलं एक हाताला, येऊन ऊस चालायची बसायची. तेव्हा पण काम करायचं? काम करायचं एका हाताला. काम करायला लई होतं म्हणे आजी? लय कष्ट करायचे म्हणे? लय कष्ट. आम्ही दोघंच इंजन उचलायचो. म्हणजे पाणी काढायला? पाणी काय तुम्हाला आता इंजन किती जर राहतं? नाही, मी नाही पाहिलं. पीटर. हां, पीटर पाहिलं? नाही पाहिलं. ते हे असं ओढायचं? नाही, असं हँडल मारून नाही पाहिलं. ते मोठं पीटर राहतं. तरी 100-150 किलोचं असं? नाही, जवळजवळ कमीत कमी 300च्या पुढं. 300 किलोचं? 300 किलो. ते तुम्ही दोघं उचलायचे? त्याच्यात आजी म्हणजे लेडीज? मग एवढं उचलून लय कष्ट करायचे. मी पण ऐकलंय आमच्या आजी लय कष्ट करायचे. मी तर कधी पाहिलं नाही, पण मग आमच्या पप्पांकडून तात्यांकडून यांच्याकडून ऐकत राहतो लय कष्ट करायचे. तर ते आम्ही गाडीवर चढवताना मी व्यक्तीला 30 फुटाचं कनेक्शन, लोखंडी कनेक्शन, पाईप फुल पाण्याला भरत राहायचं. तो येतो वडायचा, वर काढायचा. तुम्ही का? दोघं जण. हां, म्हणजे कष्ट लय केले? कष्ट लय केले. आणि मग तुम्हाला मुलं वगैरे झाले म्हणजे तुम्हाला? मुलं व्हायला होते. हां, म्हणजे आजारी झाल्या त्याच्यानंतर. पण पोरं तर लहानच होते ना आजारी झाले? लहान म्हणजे लहान, फक्त पिंटाच्या मला वाटतं 8वी का 9वीला होते ना? नाही, 4थीला 5वीला होता असं. आणि माझे पप्पा दादा कितीला असतील? दादा 10वी 11वीला असतील. हां, म्हणजे
पोरांची वय तर 15-1 वर्षाची वय असेल साधारणतः 15-16 वर्ष. आणि मग त्या झटक्यानेच वारल्या का? झटक्याला नाही, मग त्याच्यावर लय दिवस इथं जवळजवळ मला वाटतं 2 वर्ष राहिली, वर्ष 1.5 वर्ष. आणि आषाढी एकादशीला वागले उपास सुद्धा माझ्याकडे. आणि फराळाचं केलं संध्याकाळी सगळ्यांनी, तिथेच राहायचं फराळाचं केलं. तर संध्याकाळी ती आम्ही मग मी पहिल्यापासून जनावरांकडे झोपायचो बाजूवर, आणि ते येतं वरतीला खोली राहायची पोराची साहेबांची. तर एकादशीच्या दिवशी पुढं पहाटे की निम्याला तिला कधीतरी उठून बसली वाटतं. साहेबांना पाहिलं, कम बसली काय नाही साहेब तू झोप. आता तो असं पडलं पाहिजे मागून काय म्हणते, अरे साहेब उलटा कुठका असायचं पाहिजे शकतो आपल्या भाकर. मग तो उठला, त्याला मला वाटतं पाहिजे वाटतं. आता त्या दिवशी स्वयंपाक तर काय कोणाचा उपवास होता आषाढी होत वाटतं व्यवस्था कुठका शिळा भाकरीचा कुठका आणला, आणि काय नाही एवढाच मॉडर्न तेवढा खाल्ला. उपवास सोडायला 1 घोट पाण्याचं पी, झोप म्हणजे झोप. आता हे काय यालाच पाहिजे, पोरं लहान झोपले ते झोपले. पुढं सकाळीच मी आता रोजच्या नेहमीप्रमाणे काही बूट व्हायचं तेच काही काम नाही. किंवा मला वाटतं 1-2 म्हशी 2-3 म्हशी होत्या, त्या पिळल्या, दूध आणून दूध भरलं, इथं बाहेर दूध ठेवलं, आणि मिसरी घेतली. मिसरी कोणती चाकोट जाळून तो दात घासायला लागली इथंच बाहेर दात. तर आता हे घरात झोपले, काय उठवायचं काही कळायचं नाही. पण मागून सुमन गेली. सुमन म्हणजे तुमची लहान भावाची बायको? हा, ती घरात गेली, तिने पाहिलं तर ती अशी बिच्छीच्या कडाला अशी वाकडी मान करून पडेल. तिने आवाज दिला वाटतं काहीतरी, राजाबाई म्हणजे वाटतं. ती काय बोलली नाही, काहीच नाही. मग हलवली का जाका लावला गेली काही सांगता येईल नाही. पण मग वजेस काय म्हणतो मताईला, आत्या इकडे या म्हणे. कोण? सुमन म्हणजे मताईला, तुमच्या मम्मीला म्हणे. हा. तर मी बाहेर वतीवर असं उभाच होतो, जाऊ काय झालं काय झालं रे. मग मी माझी आपलं जात घशीत केलं, पाहिजे काय वाकडी मान करून पर्याय. ते लगेच कावलं द्यायला लागली लांबूनच. कोण? मग मी जवळ गेलो, आणि काय नाही असं हात लावला अंगाला, फार गार पटकून पडलं. मी म्हणलं काय लावलं काय, खरंच त्या जायले म्हणलं. मिरची फेकून दिली, त्याची मान मीठ केली, पोरं उठवले, सोय लागली. असं मग तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आता काय वाटलं, उलट नाही चांगलं झालं, त्या वेळेलाच पडलो. का बरं? कारण फार स्वजन झालं समजेल. त्याला मग एवढं कष्ट होतं शरीराला स्वतः एक तर लुगडं काही नेसता येत नव्हतं एक हाताला, किंवा काही करता येत नव्हतं, फार स्वजन झालं. तुम्हाला असं वाटलं नाही का मग आता माझ्या पोरांचं कसं काय बोलला, शेवटी त्यांचं. मग तुम्हाला आजी गेल्यानंतर असं एकटं नाही वाटलं का? असं वाटलं नाही का आजी गेल्यावर असं एकटं नाही वाटलं का? काय वाटायचं. मग त्याच्यावर जवळजवळ मला वाटतं 2-4 महिने मग ते
निरोप बिरोप केले पाहुणे त्यावेळेला काय फोन नाही फार नाही मला असं माणूस पाठवला कोणी असं काहीतरी हम्म. मग तिथे भागवतन तिच्या इथे आले हम्म. काही धावताची माणसं पाहुणे राहूया मग ती दुपारात जवळजवळ 2-3 वाजता मग उठली. मग आता आजी गेल्यानंतरचं आयुष्य कसं होतं बाबा? कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला असं वाटलं का की बाबा परत लग्न करावं? तुमचं वय काय होतं? वय असं 45-50च्या आसपास. 45च्या आसपास लग्न वय असेल तुमचं. हा. तुम्हाला वाटलं नाही का आता पोरांचा सांभाळ करायला लग्न करावं? नाही तेव्हा वाटायचं आई हम्म. तू काय पाहू आपण पुढं काय माग हम्म. बाकी धर्माचं श्रीरामपाची जे काय म्हणते नाही नाही तुम्ही काही लग्न करून घ्या. लग्न करून जाऊ लय दिवस जायचे पोराची वेळ तुकड्या टाकण्याची सोय होईल हम्म. असं पण पाहू का करू का पाहू का मी नुसतं म्हण पाहू हम्म. पण काय उत्तर त्याच्या उपर 3-4 महिने झाल्या उपर मला वाटतं आषाढ गेला कार्तिक एकादश झाल्या उपर आणि असे पप्प्याला गेलो कुठं खेळायला हम्म. मोटरसायकलवर हम्म. धर्माचाच होता इथून मी दूध घालून आलो हम्म. जेवण केलं का काय काय नाही बा, असं काहीतरी हा. मग पुढं बोला बोला तुम्ही बोलत ना. पुढं काय वाटायचं हम्म. मग असं दर्शन बिर्शन घेतले त्यावेळेला काय एवढी गर्दी नव्हती म्हणजे तिथं खेळल्याला तुम्ही जे खेळल्याला. काशीनाथ महाराज होते त्यांच्याकडे गेले? त्यांच्याकडे गेलो दर्शन घेतले वेळ झालं हम्म. पुढं बसलं उठलं मग ते म्हणजे आता काय कुणीकडे आले काय कसं असं आमचा विचार नाही झाला. हम्म. मग धर्म काय म्हणतो हम्म. बाबा पण त्यांची मंडळी वारली म्हणे. हम्म. मंडळी वारली कधी हम्म. मग 2-3 महिने झाले असं काही तर हम्म. आषाढी नागरी वारली. हा. अरे आता तेव्हा म्हणजे झालं वाईटच झालं ते हम्म. पण एक हिशोबाला लई चांगलं झालं म्हणजे हम्म. कोण काशीनाथ बाबा म्हणे. काशण्या गावामध्ये काय कारण ते तिच्या अवस्था पाहायची ती परसोजन जिनवायचं मग येऊन काय एक हाताला दर्शन घ्यायचं तो पदरही बी काय बाबाच्या पायावर टाकायची आणि मग दर्शन घ्यायची हम्म. त्यांचे पाय जोड तर म्हणजे बरं झालं एक हिशोबाला चांगलं झालं. चांगलं झालं बा पण आता एक करा हम्म. कोणाचं काही ऐकू. ऐकू नका हम्म. आणि दुसरं काही भानगडीत पडू ना. भानगडीत बरं का? हा. लग्न बी नाही म्हणले. नाही हम्म. तेवढाच शब्द ऐकला बस काशीनाथ बाबांचा. बस काहीच नाही तर धर्माला असला ना त्या दिवशीपासून विशेष बंद केला हम्म. नाही तर त्याच्या मावस भावाची हम्म. हम्म. तुम्हाला म्हणत होते लग्न. म्हणत होते हम्म. हम्म. गाडीची ती मला होता आता धांडला दे बाय हम्म. हम्म. मग तेव्हापासून तुम्ही फक्त काशीनाथ महाराज तुम्हाला म्हणले की लग्न बस, नको करू हा, बस मग तुम्ही ठरवलं आई की 4 पोर आहे ना हा त्यांचं सांभाळ करा हा, व्यवस्थित. बस मग तुम्हाला काय वाटतं योग्य निर्णय होता? योग्य निर्णय घातला आपणच निर्मल एवढा मोठा महात्मा म्हणून राहिला बा, आपण काय केलं हा हम्म. हम्म. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर तुमचे गुरु होते ना. गुरु होते मग तुम्हाला असं एकटेपणा हे झाल्यानंतर मग तुम्ही काय करता असं तुमचं मन काय रमाय? नाही मग आज पडा उठा बस जातो इसर पडून नाही जातो तुम्हाला ध्यान येतं का आजीचं? नाही येतो तर आता काय चालतं जेवण काय पण येतं का येऊन ध्यान हा येऊन? मग बरं आहे तिचा कष्टच येत हा. घरात तुमच्या कुटुंबासाठी. कुटुंब मागून 5 पोतीची थप्पी हम्म. 5वं पोत आम्ही दोघं बाईनं वाटायचं हम्म. कोणी वाटायला नको ते 1.25 मनाचं पोट हम्म. 1.25 मनाचं 1.25 क्विंटल बसायचं तेवढं तुम्ही दोघंच उचलाय दोघंच बसलायचं असं हातावर? हातावर मग आजीचा स्वभाव प्रेमळ होता का? लय प्रेम लय म्हणजे एकदम शब्दच नाही कधी वाईट
तुम्हाला कधी उलटून नाही बोलले? तुमचा जीव होता का आजी? आजीत जीव होता का? जीव होता आजीत, पण आमच्या म्हातारीचं करताना हे करायचो. म्हातारी करताना आजीला तुम्ही थोडा त्रास द्यायचा. हा, म्हातारी का बरं असं करायचे? म्हातारीची खोडच. पण तुम्हाला समजलं नाही का म्हातारीची खोड? सगळं सुख समजायचं, पण आता शेवटी आई आहे बा. मग आई आहे, पण मग तुम्हाला असं वाटलं नाही का आई चुकीची आहे, आपली आई चुकीचं करू राहिली, चुकीची करते, पण लोक आपल्याला लावून ठेवते. आईचं नाही ऐकलं म्हणून? त्याच्यानंतर मग आता तुम्हाला जवळपास 45 वर्ष झाले. 45 वर्षात तुम्ही परत दुसरं लग्न नाही केलं. मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आता तुमचे पोर एकदम आनंदच वाटत, सगळं आनंदी आनंद वाटत. तुम्ही खुश आहे का तुमच्या? त्याच्यात फक्त हा नातूच चेष्टा करतो, ते बाकीचे नाही. बाकी हो, हा नातूच फक्त काही बोलतो, हो काही विचारतो प्रश्न. आता मी अंगठे बहादूर काय बोलावं याच्याशी असं. आणि तुम्ही चांगलं बोलले बाबा. हजार मला आणखी असं विचारायचं होतं, हे तुमचे जे पोर आहेत, किती 4 पोर आहे तुम्हाला, मुलगी तर तिकडे दिलेली तुम्ही, हे 3 पोरांकडे बघून तुम्हाला काय वाटतं? त्यांनी चांगलं केलं का आयुष्यात? चांगलं केलं. हा का? हां, तुम्ही खुश आहे का? खुश आहे एकदम एकदम. आणि आता तुमचं जे उर्वरित आयुष्य आहे त्याच्यात काय करावं वाटत तुम्हाला? आपलं आयुष्य असं वाटतं लवकर गेलं तर चांगलं होईल बा. का बरं? मग नका नका आज आज पर स्वजनची नको आहे. हो, परस्वाद्यांचं काय पर स्वजन नाही तर काय. जर पडलं तर लवकर कोणी पाणी द्यायचं नाही. असं थोडी आतापर्यंत दिलं नाही तुम्हाला? आतापर्यंत दिलं तर जोपर्यंत हिंडता येत तोपर्यंत चालतं, पण पडल्यावर काय सांगावं देते न देते असं तुम्हाला आहे. विश्वास नाही पोरांवर? नाही, पोरावर आहे सर, पण पोरं पर स्वजन झालेच ना. हं? असं थोडी. असं मग पण तुम्ही आता पाहते नाही का पोरांच्या बस. बायका कशा आहे, सुना कशा आहे? पण सुना चांगले आहे, नात सुना चांगले आहे, फक्त नातू हाच एवढा चमत्कारी, हाच चेष्टा करतो माई. आता याला काय सांगावं? बाई पण आली, आजी पण आलेली, म्हणजे आमचे जे आजोबा आहे ना यांच्या छोट्या भावाची बायको. मग बाई कसं काय वाटतं? इकडे थोडी जवळ आहे, कॅमेरा दिसली पाहिजे ना. बाई कसं काय वाटत तुला? चांगलं वाटत. बरे आहे ना? मी बाबाला विचारत होतो कसं काय बाबाचं आयुष्य गेलं, इथं काय काय केलं. घाज केले होते का करायचे तवर. कष्ट करायचे का? बाबा म्हणे लय कष्ट करायचं म्हणे. हा मग खरंच लय कष्ट होते आम्हाला. आता तर काहीच नाही राहिले, आता साऱ्या मशनरी निघल्या. हा ना? तेव्हा आता ते गहू मळायचं तर ते शेण उचलायचं आणि पाथरा टाकायचा, लय कामं होते. मदन वडायचं. मग बरेच कष्ट केले तुम्ही. मग हे हरभरे कुटायचे, कालडाया होत्या तवा, कालडाया तेल काढायला त्यांचं. काय आता बाबाला विचारत होतो आजी कशी काय होती आमची राजाबाई? राजाबाई चांगली होती बिचारी, लय लवकर गेली पण. लई लवकर आयुष्य घातलं. काय करतो मग बाबा आता एक आणखी प्रश्न विचारतो. आता तुमचं एवढं वय झालं, तुम्हाला असं एक सल्ला काय द्याल तरुण पिढीला? तरुण पिढीला सल्ला एवढा देतो तर ते फक्त मागचे काय विचार थोडेसे त्याला पुढं ठेवायला पाहिजे, असं माझं मत आहे. आळणी मत. हो, काय म्हणजे कसं काय करायला पाहिजे त्यांनी? असं आहे, आई वडील किंवा वडील कोणी गणगोत यांचा थोडा काही विचार करायला पाहिजे, त्यांच्या विचारानं वागायला पाहिजे. हो, आता तुम्ही सुशिक्षित झाले, तुमच्या मनानं वागत तुम्ही. तुमच्या विचारांनी म्हणजे कसं वागायला पाहिजे? हो, माझा विचार असा आहे बा, पहिलं जे होतं ना त्याला धरून वागायला पाहिजे. म्हणजे काय काय करायला पाहिजे? हं, विचारपूस किंवा गणगोताला जवळ घेणं, माहिती देणं. हो. आणि आयुष्यात जर चांगलं काहीतरी करायचं असेल तर काय करायला पाहिजे? पुन्हा ती एवढंच करायला पाहिजे, काहीतरी नवीन करायला पाहिजे. हो, हो, सांभाळायला पाहिजे. हो, कष्ट करायला पाहिजे का नाही? कष्ट करायला पाहिजे. आता तुम्ही कष्टच करतील. म्हणजे तुम्ही एकंदरीत असं सांगता की मागच्या विचारांना धरा, कष्ट करा हां, आणि आयुष्यात प्रगती करा. प्रगती करा. हो. आता प्रगती तुम्ही करता, फक्त काय
हे कॉलेज चांगलं ते कॉलेज चांगलं, ही मुलगी चांगली ती मुलगी चांगली, हा हो, ही प्रगती चालली तुमची. हो. आता आम्ही तर नाही बाबा तसे, तुम्ही तर आपण म्हणजे पाहिला. एक उदाहरण जगाचं देतो. जगाचं. हा? हा, हा. तुमचं काय आणि सगळं जगाचं काय एकच ना. हा बरं. असं मग बाबा तुम्ही खुश आहे ना बाकी? बाकी खुश आहे भाऊ. मग करायचं काय एंड व्हिडिओचा, संपवायचा आता का? ते पाय बाबा आता का जवळजवळ तास 1 तास झाला असेल ना. नाही एवढा नाही, पण 45-50 मिनिटं. हा म्हणजेच मग 1 तास. हो मग आता काय. हो पण मग बाबा तुम्ही 90चे झाले तरी तुम्ही अजून भरपूर ठणठणीत आहे. तुमचं याचं काय कारण काय, कसं काय तुम्ही एवढे ठणठणीत राहिले? काय ते आम्ही मिरच्या भाकरी खातो त्यावेळेला, काय ठणठणीत. हो मग तुम्हाला काय वाटतं असं तुमच्यासारखं ठणठणीत राहायसाठी एवढ्या वयात काय करावं लागेल? काय श्रमदान करायला पाहिजे आणि मेहनत करायला पाहिजे, हम्म. कष्ट करायला पाहिजे. हो आता तुम्ही अजून तुम्ही वय काय आहे? 30 30-32 30 30 तर तुला लगेच झेरायला सुटली. हा? हो. तुझे वडील पाणी भरते हम्म. आणि तुम्ही बसून गंमत पाहायचे. हा मग बाबा आमचं काम चालू राहतं ना ऑफिस. काय काम चालू राहतं. हा आता आमचं ऑफिसचं काम सोडून आम्ही शेतीतले कामं थोडी करणार आहे. ऑफिस असलं ऑफिस तर करावं लागेल ना. पण मग हापीचं काम काय ते करून हे करायला पाहिजे ना येळावले. हां हम्म. का नाही. बरोबर आहे. हं? मग तर तुम्ही वरून माझ्या पाहायचे. पण मग बाबा तुम्ही आता एवढा 90 वर्षाचा काळ पाहिला, हां. तुम्हाला काय वाटतं की जग म्हणजे अगोदर जसं होतं त्याच्यात काही पुढं चाललंय का अधोगती होत चालली जगाची? नाही अधोगती होत चालली असं मला म्हणायचं. कस काय आडणी माताना कस काय अधोगती होत मग? चालली? म्हणजे आता तुम्ही पाहू राहिले अगोदर गाड्या नव्हत्या जायला यायला, मोबाईल नव्हते, फोन नव्हते, त्याच्यानंतर पैसा नव्हता एवढा लोकांकडं, घरं चांगले आता तुम्हाला नव्हते. पैसा मिळतो पण त्याचा वापर तुम्ही सोयीनं करते नाही ना. म्हणजे तुम्हाला काणी असं केशीत घालते, हां काणी केशीत बा पैसा जातो. म्हणजे फक्त नटायला थाटायला खायला प्यायलाच हा. त्याच्यातून तुम्हाला हॉटेल मला जायचं. काय रे बा, तुम्हाला कपडे किती आहे आता? किती काय कपडे बाबा विचार नाही त्या आम्हाला फक्त दोन शर्टचे लय व्हायचे. हा. हा गरजा कमी होत्या तेव्हा, हं? गरजा कमी होत्या. घाबरत नाही. तुम्हाला पान खायची सवय कशी काय लागली? आमचा म्हाताऱ्यापासून लागेल. तुमचे पप्पा आमचा पप्पा पान खातो. मग या तुमच्या लहान भावाला कशी काय नाही लागली? तुम्हालाच कशी काय लागली? ज्याची ज्याची सवय. तुम्हालाच कशी काय पान खायची सवय लागली? नाही का ग बाई? सवयीवर राहत. तर आमच्या बाबांचे लहान भाऊ वारलेले आहे कोरोनामध्ये, आजींचे मिस्टर. बाई तुला येतं का ध्यान बाबाचं? मग आता कधी येतं? कधी येत कस काय होते बाबा? चांगले होते. चांगलं. तर चला मित्रांनो, हे कुठे गेली मंदा? आहे ना ते घरी. तुमची बडबड चालू तुम्ही माझी वाचव तेव्हा बडबड करताना काही ते इकडं ऐकायला येतं म्हणून ते त्यांना कोड लावायला लावलं. तर चला आधी मित्रांनो, चालू होतं पण ती सुवर्ण आली ना मग बंद केलं. आता 1 मिनिट मी बंद करतो ते. बरं कर. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही पॉडकास्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.